नवीन वर्ष आले की सर्वांची इच्छा असते की या नवीन वर्षामध्ये मी कोणते कार्य करावे, कोणत्या कार्यामध्ये मला यश मिळणार आहे किंवा जे काही काम करत आहात त्यामध्ये मी सक्सेस होईल का, अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये किंवा आपण जे काही नोकरी करत आहात, व्यवसाय करत आहात त्यामध्ये आपल्याला बढोतरी करायची असेल किंवा आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल का, हे सर्व काही आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष 2024 कशा प्रकारे आहे. तर या नवीन वर्षामध्ये आपण कोणते नवीन पाऊल उचलावे का, इन्व्हेस्टमेंट करावी का, नवीन व्यवसाय सुरुवात करावी का, नोकरी संबंधित आपल्याला कोणत्या अडचणी या नवीन वर्षामध्ये येणार आहेत, आपण कशा प्रकारे त्या अडचणींना दूर करू शकतो, हे सर्व काही आपण जाणणार आहोत. तर नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी 2024 हे वर्ष कशा प्रकारे आहे. तर कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत कष्टाचे आणि आपण जे काही कार्य करत आहात त्याचे फळ उशिरा देणारे हे वर्ष 2024 असणार आहे. कारण की कुंभ राशींच्या व्यक्तींना शनीची 7.5 भोगावी लागत आहे. त्यामुळे आपण जे काही कार्य करत आहात, जे काही काम करत आहात किंवा आपण ज्यामध्ये तत्पर आहोत त्यामध्येही आपण कार्य करत असताल तरीही त्यातून आपल्याला लवकर शुभफळ मिळत नाही किंवा आपले जे काही थकबाकी असेल, पैसे येणारे असतील तर तेही आपल्याला लवकर मिळत नाहीत. आपले काम लवकर कार्यरत होत नाहीत, मार्गी पडत नाहीत. हे सर्व कार्य करताना आपल्याला अडचण येत आहे. हे सर्व काही या वर्षामध्ये आपल्याला भोगावे लागेल. तर यासाठी आपण काय असे वेगळे करू शकतो की हे सर्व कष्ट आपल्याला भोगावे लागणार नाहीत किंवा यातून आपल्याला काहीतरी उपाय केल्याने काही कमतरता भासते का, हे जे काही अशुभ फळ आहे त्यातून आपल्याला काही शुभ फळ मिळतील का, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम पाहूयात की 2024 हे वर्ष कशा प्रकारे असेल. 2024 हे वर्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे वर्ष आहे. आपण जे काही अभ्यास करत आहात त्यामध्ये नक्कीच तुम्हाला शुभफळ मिळणार आहे. शनी हा अत्यंत दीर्घकालापर्यंत आपण जे काही कार्य करत आहोत त्यामध्ये गुंतून ठेवत असतो. आपण जे काही काम करत आहात, शिक्षणामध्ये अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अभ्यासामध्ये आपल्याला शनी महाराज गुंतून ठेवत असतात. त्यामुळे जे डॉक्टर आहेत किंवा जे सायंटिस्ट आहेत त्यांना शनी महाराज अत्यंत महत्त्वाचे असे शुभफळ देत असतात. त्यामुळे आपण जे अभ्यास करत आहात त्यामध्ये लक्षपूर्वक आणि न्यायपूर्वक अभ्यास करणे अत्यंत गरज आहे. आपण कोणती चिटिंग किंवा कोणतीही शॉर्टकट मार्ग कधीही या शिक्षणामध्ये वापरले तर त्यातून आपल्याला नक्कीच पुढे चालून अशुभ फळ भोगावे लागेल. त्यासाठी आपण अत्यंत जास्त प्रमाणात मेहनत करून आपल्याला जास्त प्रमाणात मार्क शनी महाराज नक्की आणून देतात. त्यामुळे आपण या वर्षामध्ये जास्त मेहनत करून त्याचे फळ भविष्यामध्ये मिळवायचे आहे. त्यामुळे आत्ता शनीच्या 7.5मध्ये आपण जास्त मेहनत करावी आणि आपल्याला नक्कीच 7.5च्या कालावधीच्या नंतर अत्यंत शुभफळ असे शनी महाराज आपल्याला नक्की देतील. त्यानंतर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आपण कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी पाहूयात. तर नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठीही जास्त प्रमाणात काम, वर्क जास्त प्रमाणात भेटेल. त्यातूनही त्यांना जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील. आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये आपल्याला मन लागणार नाही. त्यामध्ये अनेक अडचणी किंवा जे काही काम करत आहात त्यामध्ये आपल्याला जास्त कष्ट लागत असल्यामुळे आपल्याला ते काम नकोसे होईल. हे असे प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये नक्की येतील. परंतु आपल्याला या शनीच्या 7.5च्या कालावधीमध्ये स्थिर राहून काम करायचे आहे. त्यामुळे आपण या वर्षामध्ये कोणते मोठे पाऊल किंवा बदलीचे किंवा कोणतेही असे वेगळे पाऊल नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी उचलू नये. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हे नवीन वर्ष कशा प्रकारे असेल. तर आपण जे काही व्यवसाय करत आहात, कन्स्ट्रक्शन संबंधित जर आपला व्यवसाय असेल, वाळू, रेती, विट्टी किंवा लोखंड या संबंधित जर आपला व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच स्थिरता आणणे अत्यंत आवश्यक आहे. कारण की या सर्व कन्स्ट्रक्शन संबंधित वस्तूंचा आणि कन्स्ट्रक्शनचा कारक हा शनी देव आहे. त्यामुळे आपण जे काही कन्स्ट्रक्शन संबंधित व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये आपण एक स्थिरता आणि आपण त्यामध्ये एक बढोतरी किंवा आपण विचारपूर्वक कार्य करून त्यामध्ये नक्की सुयश आणि प्रगती करू शकता. शनी महाराजांची जरी 7.5 असेल तरीही या कन्स्ट्रक्शन संबंधित व्यवसायामध्ये तुम्ही नक्कीच प्रगती आणू शकतात.
त्यानंतर शनी महाराजांसंबंधित ज्यांचे कोणतेही कार्य नाही किंवा आपला व्यवसाय शनी महाराजांच्या कन्स्ट्रक्शन संबंधित कोणतेही कार्य आपला व्यवसाय नाही आहे, तर त्यांनी अत्यंत सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन बढोतरी करायची असेल किंवा नवीन व्यवसाय दुसरीकडे सुरू करायचा असेल तर त्या व्यक्तींनी सध्या करू नये. या वर्षामध्ये तरी नक्कीच करू नये. मोठे नवीन पाऊल उचलू नये. आपल्याला कष्टकारक जास्त कष्ट जर आपण व्यवसाय सुरू केला तर जास्त कष्ट करावे लागतील आणि त्यातून भविष्यामध्ये आपल्याला शुभफळ पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते लवकरात लवकर प्राप्त होणे तितकेच गरजेचे आहे. आपण जे कार्य करत आहात किंवा नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यामध्ये आपल्याला लवकर शुभफळ नाही मिळाले तर त्याचा काही उपयोग आपल्यासाठी होत नाही. त्यामुळे आपण या शनीच्या 7.5मध्ये नवीन व्यवसाय करणे सहसा टाळावे. जे काही इतर कोणते व्यवसाय जे आपले चालू आहेत त्यामध्येच आपण स्थिरता आणणे आणि त्यामध्येच आपली प्रगती करणे हे कार्य आपले ध्येय या वर्षामध्ये राहिले पाहिजे. त्यानंतर आपण कौटुंबिक सौख्य कशा प्रकारे असेल हे पाहूयात. तर कौटुंबिक सौख्य पाहत असताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आपला हा शनिदेव अत्यंत न्यायप्रिय असा देव आहे. त्यामुळे आपण जे काही कार्य करत आहात, जे काही आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये जे काही कार्य करत आहात त्यामध्ये आपली न्यायप्रियता असणे अत्यंत आवश्यक आहे. लहानांची मोठ्यांची कोणाचीही चूक असेल तरीही ती न्यायप्रियत्वेने होणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकारे शनी महाराज आपल्याला नक्कीच आपल्या घरामध्ये शुभफळ आणून देतील. त्यानंतर आपले आरोग्य कशा प्रकारे राहील तर आरोग्य सर्वसाधारणपणे उत्तम राहील, परंतु काही कालावधीसाठी थोडेफार आरोग्यामध्ये प्रॉब्लेम येतील. तेही फक्त कालावधीपुरतेच राहतील. बाकी सर्व कालावधी हा आपल्या राशीसाठी अत्यंत शुभफळ असा देणारा राहणार आहे. परंतु हे वर्ष शनीच्या 7.5मुळे कष्टदायक असे आपल्याला कुंभ राशींच्या व्यक्तींना दिसून येत आहे. यासारखेच कुंभ राशींच्या व्यक्तींनी जे काही कष्ट आपल्याला या शनिदेवाच्या 7.5मध्ये भोगावे लागत आहेत तर ते कष्ट कशा प्रकारे दूर होतील आणि जे काही आपण कष्ट करत आहोत त्यामधून आपल्याला कशा प्रकारे शुभफळ मिळेल हे सर्व काही या उपायामुळे आपल्याला साध्य होईल. तर आपण हा उपाय नक्की करावा. हा उपाय आपल्याला वर्षभर करायचा आहे. दर शनिवारी आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण शनी मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर आपल्याला नक्कीच शुभफळ मिळेल आणि हा उपाय आपण नक्की करावा. त्यामुळे आपल्याला जे काही 7.5च्या कालावधीमध्ये कष्ट भोगावे लागत आहेत ते कष्ट दूर होतील आणि आपल्याला शुभफळ मिळेल. आपल्या जे काही कार्य करत आहोत, जी काही मेहनत किंवा कष्ट करत आहोत त्यामधून आपल्याला नक्कीच लाभ होईल. हा उपाय आपण आणि कुंभ राशींच्या आणि मीन राशींच्या व्यक्तींनी नक्की करावा. व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. धन्यवाद.